अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं ध्यास स्वामींचा ह्या आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांचा दिवस छान जाओ, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबावर गुरूंची कृपा सदैव राहो आणि तुमच्या सगळ्या इच्छा, मनातल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत श्री गुरु पादुकाष्टक, जे भक्ती मार्गात खूप प्रभावी मानलं जातं. या अष्टकाच्या नित्य पाठणाने श्री दत्त कृपांची आपल्यावर खूप कृपा प्राप्त होते. त्यांच्या आशीर्वादाने आपले सर्व कार्य सफल होतात आणि आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्त होते. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. गुरुकृपेने आपल्यावरील सर्व संकटे दूर होतात. आपली सर्व त्रासातून मुक्तता होते. तर अशा या चमत्कारिक श्री गुरु पादुकाष्टक पठण आहे. पठण करण्याची एक विशिष्ट आणि शास्त्रोक्त पद्धत आहे, ज्यामुळे त्याचे पूर्ण फळ मिळते. हे अष्टक आदि शंकराचार्य यांनी रचलेले असून गुरुचरणाप्रती भक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी याचे पठण केले जाते. पठणाची पूर्वतयारी आणि वेळ काय आहे तर गुरु पादुकाष्टकाचे पठण करण्याची ब्रह्ममुहूर्त 4 ते 6 किंवा संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताच्या वेळी सर्वोत्तम मानले जाते. गुरुवारच्या दिवशी याचे पठण करणे विशेष फलदायी असते. पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून स्वच्छ आसनावर बसावे. समोर गुरुची मूर्ती, फोटो किंवा गुरुच्या पादुका ठेवाव्यात. तिथे दिवा आणि धूप लावावा. पठण करण्याची एक विधी आहे. पठणाला सुरुवात करण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवून शांत बसावे आणि 3 वेळा पाणी प्राशन करून मन शांत करावे. डोळे बंद करून आपल्या सद्गुरूचे किंवा भगवान शिव आणि दत्तात्रेयचे स्मरण करावे आणि त्यांच्या चरणावर मन एकाग्र करावे. संकल्प कसा करावा? असा म्हणावा, माझ्या मनाला शांती मिळावी, गुरुभक्ती दृढ व्हावी आणि जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात, असा मनात संकल्प करावा. तर याचे पठण कसे करावे? अष्टकातील 9 श्लोकाचे पठ आहे. त्यातले 8 हे मुख्य श्लोक आहेत आणि 1 फलश्रुती आहे. अत्यंत स्पष्ट आणि संथ आणि शुद्ध विचारात पठण करावे. घाईघाईने पठण करू नये. पठण करताना घाई अजिबात करू नये. सावकाश शांत चित्ताने पठण करावे. पठणाचे नियम काय आहे तर पठण करताना मनात संशय किंवा वाईट विचार नसावे. जमल्यास रोज 3 वेळा किंवा 1 वेळा तरी पठण करावे. पठण करताना अजिबात दुसऱ्याबद्दल वाईट विचार करू नये. सगळ्यांचं चांगलं होईल आणि सगळ्यांचं चांगलं होत राहील असाच विचार करावा. याचे फायदे काय आहे? यामुळे मनाची चंचलता दूर होऊन एकाग्रता वाढते. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि गुरुच्या कृपेने आत्मिक प्रगती होते. पठण संपल्यानंतर गुरु आरती किंवा ओम श्री गुरुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. श्री गुरु पादुकाष्टक पठणाचा शेवट नेहमी क्षमा प्रार्थना, आरती आणि कृतज्ञता व्यक्त करून करावा. पठण पूर्ण झाल्यानंतर सद्गुरूची किंवा भगवान दत्तात्रेयची आरती करावी आणि त्यांना कापूर लावून ओवाळावे. हात जोडून म्हणावे, हे गुरुदेवा, पठण करताना माझ्याकडून उच्चारात किंवा विधीमध्ये काही चुका झाल्या असल्यास मला क्षमा करा. आपली कृपा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर सदैव राहू द्या. गुरुपादुका किंवा फोटोसमोर नतमस्तक होऊन साष्टांग नमस्कार करावा आणि मनोभावे आशीर्वाद घ्यावा. पूजेच्या वेळी ठेवलेले पाणी म्हणजेच आपण जे तीर्थ म्हणतो आणि प्रसाद सर्वांना देऊन स्वतःही ग्रहण करावा. शेवटी काही वेळ शांत बसून ओम श्री गुरुदेवाय नमः किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा
जप करावा. तर झालेली सेवा मी दत्तगुरूच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच संपवते. श्री गुरुदेव दत्त.